सर्वांना नमस्कार. आज आपण क्वेश्चन मार्कच्या जागेवर कुठली संख्या येणार आहोत ते बघणार आहोत. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आल्यावर तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा, त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं, हा प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर ही जी फ्रॅक्शन आहे, ही जी इनप्रॉपर फ्रॅक्शन दिलेली आहे, त्याच्यामध्ये न्यूमरेटर कुठला असतो, डिनॉमिनेटर कुठला असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते. ही 1/8 ही जी फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शनचा जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात न्यूमरेटर, खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात डिनॉमिनेटर आणि इकडची जी संख्या आहेत त्याला म्हणतात होल नंबर. इथे 6 हा होल नंबर आहे, 1 हा न्यूमरेटर आहे आणि 2 हा डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर, डिनॉमिनेटर आणि होल नंबर. ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे, ही मिक्स फ्रॅक्शन आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे. तेव्हाच आपल्याला सबस्ट्रॅक्शन करता येईल. तर पहिलं आपण ही जी मिक्स फ्रॅक्शन आहे त्याचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करून घेऊया. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे होल नंबर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर. होल नंबर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे, न्यूमरेटर मिळवायचं आहे. म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 8 जे कॅल्क्युलेशन होईल त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 मिळवायचं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जी संख्या येईल ती आपल्याला न्यूमरेटरमध्ये मिळवायची आहे आणि डिनॉमिनेटर आहे तसाच. मग 7 मल्टिप्लाय बाय 8, न्यूमरेटर आहे आपला 1, डिनॉमिनेटर आहे 8, मायनस 6 मल्टिप्लाय बाय 2, 6 मल्टिप्लाय बाय 2 प्लस न्यूमरेटर किती आहे 1 डिवायडेड बाय आपला डिनॉमिनेटर इकडे 2 आहे. 7 मल्टिप्लाय बाय 8 किती येतात 56. 56 मध्ये 1 मिळवायचं आहे आपल्याला, डिवायडेड बाय 8. 6 2 जार 12. इथे होतात 57 डिवायडेड बाय 8 मायनस 13 डिवायडेड बाय 2. आता आपल्याला जर सबस्ट्रॅक्शन करायची असेल ह्या फ्रॅक्शनची आणि ह्या फ्रॅक्शनची, आपल्याला जर सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर आपल्याला सुरुवातीला डिनॉमिनेटर चेक करायचं असतो. इकडच्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 8 आणि इकडच्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 2. जर डिनॉमिनेटर सेम असतील तरच दोघांचे सबस्ट्रॅक्शन आपण करू शकतो किंवा ॲडिशन आपण करू शकतो. आता डिनॉमिनेटर सेम नाही आहे तर मग तो सेम करून घ्यावा लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला 2ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 13लाही 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 57 डिवायडेड बाय 8, 13 मल्टिप्लाय बाय 4, 2 मल्टिप्लाय बाय 4. जेणेकरून काय होणार आहे, दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा सेम येणार आहे. 13 मल्टिप्लाय बाय 4 होतात 52 डिवायडेड बाय 8. डिनॉमिनेटर दोन्हीही संख्येचा सारख्या झालेला आहे. आता आपण दोन्हीही फ्रॅक्शन्सची वजाबाकी करू शकतो. 57 मायनस 52 डिवायडेड बाय 8. 57मधून 52 गेले किती राहतात 5/8. 5/8 हे फायनल आन्सर आहे याचं.